नमस्कार मित्रांनो, पारू 6 मे प्रोमध्ये दामिनीला खूप राग आलेला असतो। ती दिशाला फोन करते। तिची तडफड बघून दिशा म्हणते, दामिनी काय झालं? दामिनी म्हणते, अगं ती बकरी परत आली। दिशा म्हणते, काय? पण असं कसं झालं? दामिनी म्हणते, तो आदित्य आणि प्रीतम ह्या दोघांना मी सोडणारच नाही। दिशा म्हणते, पण तू करणार काय आता? दामिनी म्हणते, त्यांना चांगलाच धडा शिकवणार। आता तू बघच मी काय करते। हे सगळं मी आईल्या वहिनीला सांगणार आणि तू बघच हे पारूचं पार्सल त्या गावाकडे पाठवतात की नाही। तुला बघायचा ना हा तमाशा? तर आत्ताच्या आत्ता घरी ये। दिशा म्हणते, ठीक आहे मी आलेच। पारूची मज्जा बघण्यासाठी दिशा लगेच पोहोचते। दामिनी हॉलमध्ये जाते तेव्हा सगळेच बसलेले असतात। दामिनी म्हणते, अरे वा, इथे सगळेच आहेत। आता बघाच मी पारूची कशी मज्जा करते। आणि म्हणते, वहिनी तुमच्या मागे बंगल्यात काय घडतं हे तुम्हाला माहिती आहे का? आईले म्हणते, दामिनी तुला जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल। दामिनी म्हणते, तुमचा तो लाडका मारुती आणि त्याची ती कार्टी पारू ह्या दोघांनी तुमच्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली। दामिनीच्या बोलण्याने सगळेच बघायला लागतात। मोहन तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करतो पण दामिनी काय ऐकत नाही। दामिनी म्हणते, आपल्याला माहीतच आहे वहिनीला खोटं बोललं तर किती राग येतो, हो की नाही वहिनी? पण नेहमीप्रमाणे दामिनी भडकवते। ह्यावरून अहिल्या तिला इग्नोर करते। दामिनी म्हणते, मागच्या वेळेस नोकऱ्यांनी चोरी केली तर वहिनींनी त्याला हकलूनच दिला। म्हणून म्हणतो, दामिनी एवढं बोलायची गरज नाही, आता मुद्द्याचं बोल। दामिनी म्हणते, वहिनी पारू जेव्हा इकडे आली होती ना तेव्हा एकटी नव्हती आली, तिच्यासोबत अजून कुणीतरी आलं होतं। आईला म्हणते, हो तिचा भाऊ गणी। दामिनी म्हणते, हो वहिनी तिचा भाऊ होताच, पण त्यांच्याबरोबर एक बकरी पण होती आणि हे तुम्हाला कुणालाच माहिती नाही आहे। वहिनी तुम्हाला वाटतं ना तो ड्रायव्हर खूप प्रामाणिक आहे, पण त्याने बकरीबद्दल तुम्हाला काहीच नाही सांगितलं। आणि तुमच्यासाठी कायदा समान आहे ना, त्यामुळे ह्या गोष्टीवर पण समान कायदा लागलाच पाहिजे। आता आईल्या म्हणते, सावित्री जा पारू आणि मारुतीला बोलून आण। सावित्री म्हणते, हो मॅडम। ती लगेच जाते आणि म्हणते, पारू मारुती दादा तुम्हाला मॅडमनी बोलवलंय। आता आदित्य आणि प्रीतू तिथेच असतात। आता सगळेच एकमेकांकडे बघायला लागतात। त्यांना कळून चुकतं की दामिनीने वैजूचं भांडं फोडलं। पारू म्हणते, आदित्य सर आता काय करायचं? अरे बा मला त्या दिव्याची लय भीती वाटते। आदित्य म्हणतो, पारू तू काळजी नको करू, मी आहे तुझ्यासोबत। आता पारू आणि मारुती आईल्यासमोर जातात। आईल्या म्हणते, मारुती दामिनी जे बोलते ते खरं आहे का? तेवढ्यात पारू म्हणते, हो। आता मात्र आईल्याला खूप राग येतो। ती मारुतीला बोलायला लागते तेवढ्यात आदित्य येतो आणि म्हणतो, आई मला तुला काही सांगायचं आहे। आणि वैजूबद्दल झालेला प्रकार तो अहिल्याला सांगतो। आता वैजूबद्दल ऐकून अहिल्या पण हळवी होते। आता दामिनी आणि दिशा जाम घाबरतात। आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।